जालन्यात भाजप आणि शिवसेनेत श्रेय वादावरून जुंपली, कार्यकर्ते आक्रमक। शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांचे नाव फलकावर नसल्याने कार्यकर्ते आक्रमक। चंदनजिरा येथील PR कार्ड सर्व्हेच्या उद्घाटन फलकावरून विद्यमान आमदारांचे नाव वगळल्याने शिंदे गटाचे शिवसैनिक संतप्त। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हा नामफलक उखडला, फलकाला काळे फासले। जालना शहर महानगरपालिका हद्दीतील झोपडपट्टी धारकांना मालमत्ता पत्रक PR कार्ड देण्याच्या सर्व्हेचा आज शनिवारी सायंकाळीच्या सुमारास शुभारंभ करण्यात आला। जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। मात्र या उद्घाटन सोहळ्याच्या नामफलकावरून जालन्याचे विद्यमान आमदार अर्जुनराव खोतकर यांचे नाव वगळल्यामुळे संतप्त झालेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हा नामफलक उघडून टाकला आणि त्याला काळे फासून आपला निषेध व्यक्त केला। जालना शहर महानगरपालिका हद्दीतील झोपडपट्टी धारकांना मालमत्ता पत्रक म्हणजेच PR कार्ड देण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्याचे उद्घाटन करण्यात आले। जालना शहरातील चंदनजिरा येथील पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले असून उद्घाटन नामफलकावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, प्रमुख उपस्थिती आमदार बबनराव लोणीकर, माजी आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायणराव कुचे, महानगर जिल्हाध्यक्ष भास्कररावजी दानवे, आमदार संतोष दानवे, माजी नगरसेवक अशोकराव पवार, माजी नगरसेवक सतीश जाधव इत्यादींची नावे होती। परंतु नामफलकावर विद्यमान आमदारांचे नाव नसल्यामुळे चंदनजिरा येथील शिवसैनिक संतप्त झाले असून त्यांनी त्वरित हा नामफलक उघडून टाकला आणि त्यावर काळे फासले। यावेळी माध्यमांशी बोलताना शिवसैनिक अंबादास चितेकर यांनी भाजपच्या नेत्यांवर टीका केली। ते म्हणाले की झोपडपट्टी धारकांना PR कार्ड मिळावे यासाठी आमदार अर्जुनराव खोतकर मागील कित्येक वर्षापासून प्रयत्नशील आहेत। त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याने भाजपच्या सत्तापीपासून नेत्यांनी घाईगडबडीमध्ये हा छोटेखानी कार्यक्रम घेतला आणि जाणीवपूर्वक नामफलकावरून विद्यमान आमदारांचे नाव वगळले। यामुळे संतप्त होऊन शिवसैनिकांनी हा प्रकार केल्याचे त्यांनी स्पष्ट केले। राजकीय सुंदोपसंधीतून विकास कामांच्या कार्यक्रमात विद्यमान आमदारांचे नाव वगळल्याने हा संपूर्ण प्रकार घडला असून त्यामुळे जालन्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा तणावाची स्थिती निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे। आज रोजी चंदनजिरा टी पॉइंट येथे जालन्याच्या पालकमंत्री येतात आणि इथे झोपडपट्टीवासियांना PR कार्ड मिळावं त्या PR कार्डच्या बोर्डाचं उद्घाटन करतात। उद्घाटन करताना त्यांना जालन्याचे जे पालकमंत्री आहेत जालन्याच्या पंकजाताई मुंडे यांना त्या गोष्टीचं भान नाहीये की इथले स्थानिकचे आमदार, आमचे शिवसेनेचे, आमचे जिव्हाळ्याचे आमदार अर्जुनभाऊ खोतकर यांचं ना त्या बोर्डावर नाव आहे ना, यांना त्या कार्यक्रमाला बोलवलं जाते। त्या बोर्डावर त्यांचं नाव नसून त्यांचा अपमान झालेला आहे असं आमच्या भावना दुखावल्यात। त्या भावना दुखावल्यामुळं आम्ही हा बोर्ड आज रोजी काढून फेकलाय, त्याला काळं फासलंय आणि आम्ही या भाजपच्या सगळ्या लोकांचा निषेध करतोय। अर्जुनभाऊ खोतकर यांना न बोलवल्यामुळं आज या चंदनजिरावासीने पूर्ण जालना जिल्ह्याचे जे PR कार्ड आहे झोपडपट्टीवासियांचे याच्यासाठी रात्रंदिवस अर्जुनभाऊ खोतकर यांनी पाठपुरावा करून त्यांनी या PR कार्डला लागू करण्याची त्यांना सगळ्यात मोठं श्रेय जर जात असेल कोणाला तर आमच्या अर्जुनभाऊ खोतकर यांना जाते। पण इथले जे भाजपचे जे काही पिसाळलेले सत्ताचे जे लोक आहेत त्यांनी अर्जुनभाऊ खोतकर यांना डावलून स्वतःच्या बोर्डवर नावं टाकून पालकमंत्र्याला इथं आणून सेनेच्या बोर्डाचं उद्घाटन केलं। आमच्या सर्व शिवसैनिकांचे मन दुखावले गेल्यामुळे मी स्वतः एक शिवसैनिक अर्जुनभाऊ खोतकर यांचा कट्टर समर्थक आज तो बोर्ड काढून फेकून दिलाय आणि त्या बोर्डाला काळं फासलेलं आहे। अर्जुन भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अर्जुन भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अंबादास रामभाऊ चितेकर, शिवसैनिक, चंदनजिरा, जालना। खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर सन्मान्य आमचे नेते अर्जुनभाऊ खोतकर यांनी रात दिवस या वार्डासाठी रक्ताचं पाणी करून ह्या जालना तालुक्याला यांनी PR कार्डचा विषय जो प्रलंबित होता हा विषय त्यांनी पाठपुरावा करून सन्मान्य मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पाठपुरावा करून स्वतः बसून सनी हा मंजूर करून घेतलेला आहे। आणि आज भाजपचे जे लोक पालकमंत्री सन्मान्य पंकजाताई आणि त्यांचे जे नेते आज या ठिकाणी येऊन सनी जर भाऊचं श्रेय जर ओढून घ्यायचं काम करीत असताल तर आम्ही त्याचा नक्कीच निषेध म्हणून या ठिकाणी शिवसैनिक, आम्ही चंदनजिरा या भागातील पूर्ण शिवसैनिक यांचा निषेध म्हणून आज या ठिकाणी नोंदवतो। आणि तुम्हाला सांगतो भाऊचं काम म्हणजे भाऊची बोली म्हणजे बंदूक की गोली असं काम ह्या वार्डासाठी केलेलं आहे भाऊनी। आणि त्यांना विश्वासात न घेता
आज या ठिकाणी जे कार्यक्रम घेतला गेला, आम्ही ह्या कार्यक्रमाचा निश्चित म्हणून या वार्डाचे शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक, मी आज 40 वर्षाचा शिवसैनिक, भाऊचा कट्टर समर्थक म्हणून या ठिकाणी मी यांचा निश्चित करतो. गणपत धोत्रे, चंदनजिरा.